तर आज स्थिती अशी आहे की मर्सिडीज घ्यायला कमी व्याजदरानं कर्ज मिळतं, पण ट्रॅक्टर घ्यायला जास्त व्याजदरानं कर्ज घ्यावं लागतं। असं असताना खरोखरच तुम्हाला वाटतं का सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे? कर्जमुक्ती हे सलाईन आहे, ते शाश्वत उत्तर नाही, हे लक्षात ठेवा। अदानीने एक खाण सुरू केलेली आहे आणि त्या खाणीतलं जे खनिज आहे त्यांना शीघ्र गतीनं त्यांच्या स्वतःच्या मालकीचं जे वास्को द गामामध्ये बंदर आहे त्या बंदरातून ते खनिज निर्यात करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना शक्तिपीठ करायचं आहे। हत्तीचं निगा राखली जात नाही असं त्यांची तक्रार आहे। मग काझीरंगाला हत्तीचा कॅम्प अतिशय चांगला आहे, त्याच्यानंतर केरळमध्ये आहे। ह्या ठिकाणी हत्ती सोडा असं ते म्हटलेलं कधी ऐकलं नाही मी, पण तराळा सोडा असं ते म्हणतात। ह्याच्या पाठीमागचं गौडबंगाल काय? कबूतरखाने बंद करू नयेत, एकीकडे मानवी आरोग्याचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला भूतदया। खरोखर याला काय धार्मिक अधिष्ठान आहे की उगाच आग्रह? याला काय धार्मिक अधिष्ठान वगैरे काही नाही आहे। मला असं वाटतं की जे विरोध करतात त्यांना केवळ लोकांच्या आरोग्याची काळजी आहे असं वाटत नाही, आणि जे समर्थन करतायत त्यांना सुद्धा प्राणीप्रेम आहे असं वाटत नाही। त्याच्या पाठीमागे राजकारण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत। मंडळी, आजच्या बहुतांश वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी पहिल्या पानावरती म्हणजे फ्रंट पेजवरती आहे, अर्थात हेडलाईनसहित। त्याचा आशय असा आहे, म्हणजे इथे तर शेतकरी हिताशी तडजोड नाही, आयात शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा निर्धार। म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट महासत्तेचे प्रमुख असलेले अध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प यांना भिडले असं साधारणपणे म्हणता येईल। आणि त्याचं कारण काय किंवा त्याची पार्श्वभूमी काय, तर शेतकरी हित। मला प्रश्न असा पडतो की शेतकऱ्यांचं हित या बाबतीत आपलं सरकार जर इतकं संवेदनशील असेल तर आपल्या देशातल्या, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना वारंवार का आंदोलनं करावी लागतात? त्यांचे अनेक प्रश्न गेली कित्येक दशकं का अंतरित आहेत? या प्रश्नांचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे? आणि म्हणूनच या अनेक अँगलनी आज आपण चर्चा करणार आहोत। मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार आणि शेतकरी चळवळीचे म्होरक्या म्हणता येईल, नेते म्हणता येईल किंवा कार्यकर्ता म्हणता येईल, राजू शेट्टी। नमस्कार सर, स्वागत आपलं आमच्या या स्टुडिओमध्ये, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केला की शेतकरी हितासाठी तडजोड नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। इतकी संवेदनशीलता सरकारकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे, असं असताना शेतकऱ्यांना आजही का आंदोलनं करावं लागतात? आजही म्हणजे आज सकाळी देखील तुमची एक शेतकरी हक्क परिषद झाली, काय तुम्हाला नेमकं अजूनही मिळवायचं आहे? खरं तर अमेरिकेच्या बाबतीत सरकारनं ही जी भूमिका घेतली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो। अपेक्षा एवढीच आहे की शेवटपर्यंत त्या मुद्द्याशी त्यांनी ठाम राहावं। परंतु खरोखरच सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढं संवेदनशील आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे। तसं असतं, कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आहे। बरं, जीवनावश्यक वस्तूच्या यादीत जरी कांद्याचा समावेश असला तर कांदा खाल्ला नाही म्हणून कुणाला काही डिफिशियन्सी झाली, तो आजारी पडला आणि 6 महिने दवाखान्यात गेला असं काही कधी होत नाही आहे। पण तरीसुद्धा कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून किंवा किमती पाडण्यासाठी म्हणून वारंवार सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालतं, बरोबर आहे, किंवा निर्यात शुल्क वाढवतं। बरं, अगदी पाकिस्तान सारख्या, अफगाणिस्तानसारख्या देशातून, इराणसारख्या देशातून कांदा आयात करतं। आपली एक हक्काची बाजारपेठ श्रीलंका आणि बांगलादेश कांद्याची ती गमावली। बरं, खरं तर बांगलादेशचा आणि आपलं फ्री ट्रेड करार असताना सुद्धा बांगलादेशनं आयात शुल्क लावलं, त्यावेळी भारतानं त्याचा जोरदार आक्षेप नोंदवायला पाहिजे होता, किंवा त्या बदल्यामध्ये बांगलादेशामध्ये आपल्या देशामध्ये जे कापड येतं किंवा गारमेंट येतं त्याच्यावर भली मोठी आयात शुल्क लावायला पाहिजे होती, पण ते केलेलं काही सरकारनं कधी दिसलं नाही। तीच बाब साखरेच्या बाबतीत, साखरेचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेला चांगला भाव मिळत असताना
कारण नसताना सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आणि त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, ऊसाचा कमी भाव मिळाला. पाम तेल गरजेपेक्षा जास्त आयात केलं, आयातीवरचं शुल्क कमी केलं. त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आणि 9,000चा सोयाबीन 3,500पर्यंत खाली आला. त्याचबरोबर कापसाच्या बाबतीत हेच उदाहरण देता येईल. कापसाचे भाव पडले कापूस आयात केल्यामुळं. मग खरोखरच सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे का? कारण असं असं कुठलं क्षेत्र आहे का की ज्या क्षेत्रामधून दररोज 8 किंवा 9 लोक आत्महत्या करतायत? महाराष्ट्रामध्ये एकमेव क्षेत्र आहे ते म्हणजे शेती क्षेत्र. बरं. मग आणि कधी कमी अधिक प्रमाणात देशामध्ये जी काही कृषीप्रधान राज्य आहेत त्या सगळ्या राज्यामध्ये ही स्थिती आहे. मग खरं तर आपलं संविधान, आपली एकूणच संघराज्य व्यवस्था ही दुबळ्यांना सक्षम करण्यासाठी तयार झालेली आहे, दुबळ्यांना सक्षम करून आधार देण्यासाठी आहे. मग इथं दुबळा अधिक दुबळा होत चाललेला आहे आणि काही उद्योगपती धनदांडगे व्हायला लागलेले आहेत, गबर व्हायला लागलेले आहेत. उदाहरण जगातल्या श्रीमंताच्या यादीत भारतीयांची संख्या वाढायला लागली आहे, हे चित्र एका बाजूला आहे आणि जगातल्या गरिबांच्या संख्येत भारतीयांची संख्या वाढायला लागलेला आहे. याचा अर्थ कुठंतरी धोरण चुकायला लागलेलं आहे आणि आर्थिक विषमता आम्ही आमच्या धोरणामुळं निर्माण करायला लागलेलो आहे. याचं अंतर्मुख होऊन पुनर्विचार करणार आहोत की नाही? आणि मग भारत हा प्रामुख्यानं कृषीप्रधान देश आहे आणि मग शेतीला डोळ्यासमोर ठेवून धोरण ठरवलं जाणार नसेल तर का उपयोग काय? 10 वर्षामध्ये सरकारनंच दिलेला कबुली जबाब असा आहे की 10 वर्षामध्ये जवळपास कॉर्पोरेट सेक्टरचं 16 लाख कोटी रुपयाची कर्ज राईट ऑफ झाली. त्या एकूण खातेदारांची संख्या काढली तर ती 1 लाखाच्या वर सुद्धा जात नाहीत. म्हणजे 140 कोटीमध्ये 1 लाख म्हणजे किती? 1.001% सुद्धा होत नाही. मग तेवढ्यांच्यासाठी तुम्ही 16 लाख कोटीवर पाणी सोडायला तयार होता. कारण बँका शेवटी काय सरकारकडेच मागणार तोटा भरून काढण्यासाठी, ते राईट ऑफ करून रिकामे होतील. पण त्याची भरपाई शेवटी सरकारलाच करावी लागते आणि ती करदात्याच्या कराच्या पैशातूनच करावी लागते. आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या धोरणामुळं अन्नसुरक्षेच्या नावाखाली शेतीमालाच्या किमती ज्या काही नियंत्रित ठेवल्या गेल्या, दाबून ठेवल्या गेल्या, त्यामुळं खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकायला लागल्यामुळं आज या देशातल्या शेतकरी कर्जबाजारी होऊन खितपत पडलेला आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. देशातल्या एकूण शेतीकालचं जे क्षेत्र आहे ते 6,42,000 हेक्टर एवढ्यानं कमी झालेलं आहे. महाराष्ट्रातलं त्यातलं जवळपास 3,22,000पेक्षा जास्त कमी झालेलं आहे. असं असताना खरोखरच तुम्हाला वाटतं का सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे? आणि तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय दबावाला शेतकऱ्याच्या नावानं तुम्ही विरोध करायला चांगली गोष्ट आहे, परंतु हा विरोध शेवटपर्यंत राहिला पाहिजे. कारण मला माहिती आहे की अमेरिकेला काय निर्यात होतं आणि ते जे निर्यात होतं ते काही मोठेभर उद्योगपतींचे काही उत्पादनं असतील, शेतीमाल तरी फारसा निर्यात होत नाही. आणि मग त्या किंवा IT सेक्टरमधून काही होत असेल, सेवा सेक्टरमधून काही होत असेल, परंतु अमेरिकेच्या ठिकाणी निर्यातीसाठी जगामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे त्यांना थोडं प्रोत्साहन दिलं, थोडी सवलत दिली तर ते स्थिर स्तरावर होऊ शकतील. पण 140 कोटी जनतेची बाजारपेठ जर का आपण अमेरिकेला मुक्त हस्तानं रिकामी करून दिली, कारण त्यांची अपेक्षा आहे की आम्हाला तुम्ही 0% आयात कर लावून आमच्या वस्तू तुमच्या देशात याव्यात. विशेषतः डेअरी सेक्टरला सोयाबीन आणि सोयाबीन प्रोडक्ट आणि सोयाबीन, त्याचबरोबर मका आणि मक्याचे प्रोडक्ट ह्यांना ते पायघड्या घाला असं म्हणतात. मला सांगा की ते जर झालं तर या देशातला दूध उत्पादक शेतकरी हा अत्यंत गरीब शेतकरी आहे. ज्याला शेती जास्त नाही, तो दुधाचा जोडधंदा करून उपजीविका करण्याचा प्रयत्न करतो. शेतमजुरांचा भरणा त्याच्यामध्ये जास्त आहे.
त्याचं पार वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. दुग्धजन्य पदार्थ जर अमेरिकेचे भारतामध्ये शिरले बरोबर आहे. आणि मका आणि मका प्रामुख्यानं संभाजीनगर आणि परिसरामध्ये मराठवाड्यामध्ये जास्त उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त मका पिकतो आणि हा सगळा जिरायत भागातला भाग आहे. म्हणजे ड्राय एरियामध्ये तुम्ही जर का हे केलं तर तिथलं सगळं वाटोळं होणार आहे. आणि तीच गोष्ट सोयाबीनच्या बाबतीत आहे. ज्या ठिकाणी आत्महत्या जास्त आहेत तो म्हणजे सगळा सोयाबीन बेल्ट आहे. विदर्भ. आणि मग त्या सोयाबीन बेल्टला तुम्ही अशा पद्धतीनं सोयाबीन आयात करून आयातीला जर का पायघड्या घातल्या तर त्या लोकांची अवस्था काय होईल? त्यामुळे दररोज 8 ते 9 आत्महत्या होणार आहेत. त्या 28 ते 29 व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं या विषयावर सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि खंबीर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. साधारणपणे आता त्यांच्या बोलण्यातून तर असं वाटतंय की ते खंबीर आहेत किंवा परदेश नीती म्हणून, विदेश धोरण म्हणून एका बाजूला अमेरिकेशी ते एका विशिष्ट पद्धतीनं काय म्हणता येईल त्यांना सामोरं जात आहेत किंवा त्याचा सामना करत आहेत. दुसऱ्या बाजूला म्हणजे कालचा जो कार्यक्रम होता म्हणजे आता कदाचित थोडंसं वेगळं वाटेल की स्वामीनाथन यांचं स्मरण त्या कार्यक्रमामध्ये करण्यात आलं आणि स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आपल्याला माहीत आहे. ज्यांना कृषी क्रांतीचे किंवा देशातल्या शेती क्षेत्रामध्ये आणलेल्या प्रगतीचे जनक म्हटलं जातं अशा स्वामीनाथन यांनी सांगितलेल्या गोष्टीचा अवलंब आपल्या देशामध्ये होतो का? होत नाही. स्वामीनाथन यांनी देशाच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न सोडवलेला आहे, लक्षात ठेवा. आणि सरकार नेमकं त्याच्या उलटं वागायला लागलेलं आहे. स्वामीनाथननी या देशातल्या शेतकऱ्याला रासायनिक खतं वापरायला शिकवली, कीटकनाशकं वापरायला शिकवली, त्याचबरोबर संकरित वाण वापरायला शिकवलं. कारण स्वामीनाथन यांना माहिती होतं की जर का संकरित वाणाचा वापर आपण नाही केला तर उत्पादन वाढणार नाही. कीटकनाशक आणि रासायनिक खताचा वापर नाही केला तर उत्पादन वाढणार नाही आणि उत्पादन वाढलं नाही तर देशाच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न सुटणार नाही. जेव्हा स्वामीनाथन अमेरिकेतून भारतात आले त्यावेळी या देशामध्ये भूकबळी होत होते. या देशामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. आपल्याला गहू, मका परदेशातून आयात करावा लागत होता आणि देशाच्या जनतेची भूक भागवावी लागत होती. स्वामीनाथननी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी त्यानंतर चमत्कार असा झाला की भारत तांदूळ निर्यात करायला लागला, भारत गहू निर्यात करायला लागला, भारत साखर निर्यात करायला लागला, भारत कापूस निर्यात करायला लागला, भारत दुग्धजन्य पदार्थ निर्यात करायला लागला. म्हणजे बटर असेल, पावडर असेल, हे करायला. हे सगळं श्रेय हे स्वामीनाथन यांचं आहे. आणि त्याच्या उलटं म्हणजे घड्याळाची चाकं उलटी फिरवावी त्या पद्धतीनं आजचे राज्यकर्ते म्हणतात की आपल्याला विषमुक्त शेती करायची आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं आहे असं म्हणून रासायनिक खताची आयात कमी करून, रासायनिक खताच्या सबसिडी कमी करून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरमसाठ. रासायनिक खताच्या किमती का वाढत आहेत? कारण त्याच्यावर दिली जाणारी सबसिडी सरकार कमी करत निघालेलं आहे म्हणून किमती वाढत आहेत आणि उत्पादन खर्च भरमसाठ वाढवत चाललं आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की रासायनिक खत वापरल्याशिवाय पिकं येत नाहीत. कारण ह्या सगळ्या संकरित व्हरायटी आपण वापरतो. आपलं देशी वाण होतं, उत्पादन कमी द्यायचं पण शाश्वत द्यायचं. त्याला रासायनिक खताची आवश्यकता नव्हती. पण संकरित वाणाला कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन घ्यायचं असल्यामुळे रासायनिक खत दिल्याशिवाय ते पिकत नाही. अशा परिस्थितीमध्ये उलटं घड्याळाची चाकं फिरवून उपयोग काय त्याचा? कारण मग पुन्हा एकदा देशामध्ये अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, जसा आज श्रीलंकेमध्ये झालेला आहे. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी माथेफिरूपणानं निर्णय घेतला आणि रासायनिक खतावर बंदी घातली. त्याचे परिणाम आज तो देश भोगतो आहे आणि अन्नान्न दशा झालेली आहे श्रीलंकेची. तशी वेळ भारतामध्ये येऊन द्यायची नसेल तर ठीक आहे. ज्यांना विषमुक्त शेती घ्यायची आहे त्यांनी किंमतही जास्त द्यायची तयारी ठेवावी आणि त्यांच्यासाठी काही लोकांनी ऑर्गॅनिक फार्मिंग करावं नाही असं नाही, त्याला माझा विरोध नाही आहे. शेवटी शेतकऱ्यांना सुद्धा एक स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ज्यांना स्वस्तातलं अन्नधान्य पाहिजे आहे त्यांच्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग हे उत्तर नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही किंमतही जास्त देणार नाही आणि तुम्हाला विषमुक्त अन्नधान्य पाहिजे हे होत नाही.
एका बाजूला हे सगळे म्हणजे अशा पद्धतीचा आग्रह सरकारकडून धरला जात असताना दुसऱ्या बाजूला आधुनिकीकरण, मग त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर, मग अगदी अलीकडे काय गोष्टी शेतीमध्ये एआयचा वापर असू द्या, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर असू द्यात किंवा आणखी काय काय गोष्टी सरकारकडून केल्या जातात, तसा दावा केला जातो. याचा अर्थ शेतीला तो बूस्ट किंवा पाठबळ मिळेल अशा पद्धतीच्याच त्या योजना किंवा उपक्रम म्हणता येतील. खरोखरच सरकारला गांभीर्यानं शेतीमध्ये तंत्रज्ञान आणायचं आहे का? हं, हं, ते जर आणायचं असतं, हं, तर आज स्थिती अशी आहे की मर्सिडीज घ्यायला कमी व्याजदरानं कर्ज मिळतं, पण ट्रॅक्टर घ्यायला जास्त व्याजदरानं कर्ज घ्यावं लागतं. हं, हं. शेती पीक कर्ज तुम्ही शून्य दरानं देताय, काही 3 लाखापर्यंतचं. पण त्याच्यावर शेतीमध्ये गुंतवणूक केल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही. कापणी पूर्व, कापणी पश्चात जे काही हे पाहिजे, तुम्हाला पायाभूत सुविधा पाहिजेत, त्यासाठी गुंतवणूक पाहिजे. बरोबर. आणि ती गुंतवणूक कमी व्याजदराची असली पाहिजे. ते आज होताना दिसत नाही आहे. बँका भरमसाठ व्याजाची आकारणी करतात. नावं सांगताना सांगितलं जातं की शेतकऱ्याला 0% व्याजदरानं दिलं जातं, पण ते फक्त पीक कर्ज. पण पीक कर्जावर शेतकऱ्याच्या गरजा भागत नाहीत. त्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यानं काय करायचं? आता बैल परवडत नाही, बरोबर. मग ट्रॅक्टर घेतला पाहिजे. पण त्याला तुम्ही जर काय कर्ज कमी व्याजदरानं देणार नसाल, तर मग तो कसा घेणार? त्याला इलेक्ट्रिक मोटर बसवायची आहे पाणी खेचण्यासाठी, त्याला तुम्ही कर्ज कमी व्याजदरानं देणार नाही. त्याला जमिनीमध्ये काय पायाभूत सुविधा निर्माण करायच्या, विहीर काढायच्या किंवा पाईपलाईन करायच्या किंवा फळबागांच्यासाठी काही शेड मारायचे आहेत, पॅक हाऊस करायचं आहे. त्याला तुम्ही जर का कमी व्याजदरामध्ये पैसे नाही दिलं, ही जी पायाभूत सुविधा किंवा त्याला मार्केटमध्ये उत्पादन जास्त झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करायच्या किंवा साठवणूक करून ठेवायची आहे, त्याला पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत ना. आणि ती गुंतवणूक करण्यासाठी सरकारनं कधीही गांभीर्यानं बघितलं नाही. ते जर असतं, फक्त इनाम तुम्ही हे करता, पण त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही दिलं का? कारण इथं शेतकरी आता अर्ध्या एकराचा शेतकरी झालेला आहे. मग त्याचं ई ट्रेडिंग होणार कसं? मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी एक ग्रुप करून, समजा एक 50-100 शेतकऱ्यांनी एकत्रित केला, एक ग्रुप तयार केला, त्यांचं एक काहीतरी ब्रँड नेम केलं त्यांच्या प्रॉडक्टचं, मग तो ट्रेडिंग करू शकेल ना. बरोबर. त्याचं तो वर्गीकरण करायला 1 नंबरचा माल, 2 नंबरचा माल, 3 नंबरचा, अर्ध्या एकरातनं उत्पादन निघणार आणि त्याचं ते ट्रेडिंग करणार कसं आणि तो ट्रेडिंग करणार कसं? बरं. ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत, ह्या कधी सरकारनं बघितल्या का? ह्याचा कधी विचार केला का? हायटेक टेक्नॉलॉजी आली का पाहिजे काय? तर 100% आली पाहिजे. पण ते कसं लोकांच्यापर्यंत पोचवायचं, याच्यासाठी जे काही नियोजन पाहिजे ते नियोजन होताना दिसत नाही आहे. पण या गोष्टी ज्यांना कळतात, समजतात, ते लोक याचा आग्रह निश्चितपणे काही प्रमाणात धरत असतील. मात्र त्याच्याही पेक्षा आक्रमकपणे आग्रह कुठल्या गोष्टीचा धरला जातो, तो म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा. हो. परत कर्जमाफी देऊन हा प्रश्न संपणार आहे का, संपुष्टात येणार आहे का, कायमस्वरूपी उत्तर म्हणून त्याला गवसणार आहे का, असं? अजिबात संपणार नाही आहे. पण एखादा रुग्ण मरणासन्न अवस्थेमध्ये असेल, तर डॉक्टर पहिल्यांदा काय करतो की गेल्या त्याला सलाईन लावतो. तसं कर्जमुक्ती हे सलाईन आहे, ते शाश्वत उत्तर नाही, हे लक्षात ठेवा. शाश्वत उत्तर काय आहे? शाश्वत उत्तर असं आहे की त्याचा उत्पादन खर्च हा त्याला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा कमी असणं, हेच शाश्वत उत्तर आहे. मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च कमी असणं हे त्याचं शाश्वत उत्तर आहे. ते करण्यासाठी काय करायला लागेल? त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्याला इन्फ्रास्ट्रक्चर पुरवावं लागेल. मगाशी मी सांगितलं त्याबद्दल कमी व्याजदरानं कर्ज पुरवावं लागेल. आमचं आयात निर्यात धोरण स्थिर असलं पाहिजे. आमच्या त्याला बाजारपेठेचं संरक्षण दिलं पाहिजे. बाजारपेठेमध्ये चढउतार जे शेतीमालाचे होतात त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे आणि त्याला अद्ययावत तंत्रज्ञान दिलं पाहिजे. मग कुठं तर तो स्थिर स्थावर होईल. पण ते होण्यापूर्वी तो आज जो मरणासन्न अवस्थेमध्ये आहे, तो उपचाराला प्रतिसादच द्यायला तयार नाही. म्हणून त्याला सलाईन म्हणून आपल्याला
कर्जमुक्तीचं त्याला सलाईन देणं गरजेचं आहे. मात्र मी तुम्हाला सांगतो की कर्जमुक्तीचं सलाईन दिलं आणि बाकीच्या गोष्टी नाही केल्या तरी पेशंट मरणारच आहे. कारण हे काही आजार पण अल्पकालीन नाही, लक्षात घ्या, की हां. कसं आपण म्हणतो की अल्पशा आजाराने नाही तसं नाही, आहे. हे हे दीर्घकालीन आहे की हां. आणि तुम्ही बघितलं कितीतरी दशके आयुष्यावरती म्हणजे बरोबर. पहिली कर्जमाफी मनमोहन सिंगांच्या काळात शरद पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं की 70,000 कोटींची, त्यानंतर परत हे सगळं राज्य पातळीवरती हे सगळं होतंय. मग याचा अर्थ असा आहे की हे आजचे राज्यकर्ते केवळ यांच्याकडेच दोष देऊन किंवा त्यांच्याकडे बोट दाखवून चालणार नाही, तर गतकाळातले मागच्या भूतकाळातले राज्यकर्ते देखील या कामी अयशस्वी ठरले असं म्हणावं लागेल. असं आहे, समजण्यासारखं उदाहरण देतो की सतत दारू पिऊन एखाद्याचं जर लिव्हर खराब झालेलं असेल तर काल ज्यानं दारू पाजली त्याला दोष देऊन चालणार नाही. बरं. पहिल्यापासून त्याच्याबरोबर दारू प्यायला जे कोणी होते ते सगळे दोषी आहेत. तुम्ही अर्थात म्हणजे आता जसं संघटनेचं काम करता, शेतकऱ्यांसोबत चळवळीत काम करत, तसं राजकारणात देखील सक्रिय आहात. तुम्ही त्याचा अनुभव घेतला, स्वतः प्रतिनिधित्व केलेलं आहे. काय साधारणपणे अनुभव होता? कारण की NDA सरकारमध्ये तुम्ही स्वतः सत्तेमध्ये म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत होतात. काही उपयोग झाला नाही त्यांच्यासोबत जाऊन? मग या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, खरं त्यांची तर उत्तरं शोधण्यासाठी NDAच्या सुरुवातीला म्हणजे काँग्रेसचं सरकार जेव्हा होतं तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी होते आणि त्यावेळी त्यांनी मला अहमदाबादला बोलवून घेतलं होतं, निमंत्रण दिलं होतं आणि त्यावेळी आमची प्रदीर्घ अशी चर्चा झाली होती. बरं. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही आता निवडणुकीला सामोरं जातोय आणि तुमच्यासारखे लोक आमच्याबरोबर यायला पाहिजे. कारण ह्या काँग्रेस सरकारनं सगळी सेवा सेक्टरची आणि सगळ्याचीच वाट लावलेली आहे. भ्रष्टाचार प्रचंड झालेला आहे. शेती उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहे आणि तुमच्यासारखे लोक आमच्यावर आले तर बरं होईल. अशा पद्धतीची भूमिका मांडली. मला त्यांच्याबद्दल एक आकर्षण त्यावेळी वाटलं होतं ते म्हणजे फूड अँड सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंटनं पंतप्रधानांनी एक कमिटी नेमली त्यावेळच्या मनमोहन सिंगांनी की अन्नसुरक्षेचा कायदा झाला त्या काळामध्येच एक मुख्यमंत्र्यांची एक कमिटी होती की MSP असावी की नसावी या संदर्भातलं रिपोर्ट देण्यासाठी ती कमिटी होती आणि त्या कमिटीचे अध्यक्ष हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. आणि त्या कमिटीनं सरकारला शिफारस केलेली होती की हमीभाव तर अस्तित्वात असला पाहिजे पण तो लिगलाइज असला पाहिजे, कायदेशीर असला पाहिजे. आता काय सरकार फक्त हमीभाव जाहीर करतं आणि जबाबदारी झटकून टाकतं. उलट जसा असंघटित मजुरांना संरक्षण देण्यासाठी किमान वेतनाचा कायदा आहे आणि तो अनिवार्य आहे. बरोबर. त्याच पद्धतीनं सरकारनं जेवढ्या काही 20-22 पिकांना MSP डिक्लेअर करतं तो अनिवार्य केला पाहिजे. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी किमतीत कुणालाच खरेदी करता येणार नाही. आता काय सरकारनं खरेदी केलं तरच हमीभावात खरेदी करतं किंवा सरकार खरेदीला उतरलं तर. पण मार्केटमध्ये त्याच किमतीला खरेदी केलं पाहिजे असं काय कायदा नाही. मला असं वाटलं होतं की मला त्यांच्याबद्दल आकर्षण वाटायचं कारण की जो माणूस MSP लिगलाइज व्हायला पाहिजे असं म्हणतो त्याचा अर्थ त्या माणसाचं काहीतरी शेतकऱ्याबद्दलच्या डोकीत काहीतरी असणार असं मला वाटलं होतं. मी त्यांना विचारलंसुद्धा की स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे MSP निश्चित झाली पाहिजे असं आमचं मत आहे आणि दुसरं ती लिगलाइज झाली पाहिजे. त्यावेळी ते म्हणाले की आपण जाहीरनाम्यामध्ये हे घालू आणि मी त्याचा पुरस्कार करणार आहे. त्यांनी त्यावेळी 2014च्या प्रचारात अनेक ठिकाणी त्याचा वापर केला. दुसऱ्या गोष्ट त्यांनी मला सांगितले की आज जो काय भाजपचा चेहरा आहे हिंदुत्वाचा तो म्हणाले की त्यांनी मला स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं होतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हाला 200पेक्षा जास्त खासदार काही निवडून आणता आले नाहीत. त्यामुळे तो मुद्दा आम्ही आता बाजूला ठेवलेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि म्हणून मग आम्ही त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्न मी म्हटलं शेतकऱ्यांचा आहे विकास भ्रष्टाचारांचे शेतकरी आणि त्यांनी तो लगेच स्वीकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि त्यांनी स्वामीनाथन यांचं सूत्र आम्ही अंमलात असं सांगितलं. परंतु झालं भलतंच 2014ची निवडणूक झाली आणि 2015 साल उजाडलं आणि
त्यांनी पहिलीच पार्लमेंटमध्ये एक अमेंडमेंट आणली आणि ती म्हणजे 2013चा जो काय भूमी अधिग्रहणाचा कायदा होता त्याच्यामध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव त्यांनी आणला. बरं. मी म्हटलं हे काय, तुम्ही तर शेतकऱ्यांच्या जीवावरच उठला, तुम्ही तर शेतकऱ्यांच्यासाठी प्रयत्न करायचं म्हणून सत्तेवर आला होता आणि आता शेतकऱ्याचा अधिकारच काढून घेताय तुम्ही आणि हे काय मला पसंत नाही. आणि मी NDAचा खासदार असूनसुद्धा त्याला कडाडून विरोध केला. त्याला नापसंतीचा ठराव आणला मी सभागृहामध्ये. आणि मी त्यावेळी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की 1 इंच जरी जमीन शेतकऱ्यांची काढून घेण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाठ वाहतील, असं परखड शब्दामध्ये सांगितलं. बहुमत असूनसुद्धा सरकारला ती दुरुस्ती पुढं लादता आली नाही. हे त्यावेळचं आमचं यश होतं. परंतु त्यांनी राज्यांना कळवलं की तुम्ही दुरुस्त करू शकता म्हणून अधिकार दिले आणि मग बऱ्याच राज्यांनी त्या दुरुस्ती केल्या. म्हणजे इथं पहिल्यांदा मला चुणूक दिसली की इथं आता शेतकरी यांच्या प्रायोरिटीवर नाही आहे, उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी पाहिजेत आणि त्यासाठी त्यांना हा 2013चा कायदा अडसर ठरतो, हे माझं पहिल्यांदा लक्षात आलं. नंतर हळूहळू ते अधोरेखित होत गेलं. बरोबर. आणि त्याच मला वाटतं त्याच विचारातून तुम्ही आज शक्तीपीठला जो तुमचा हो, विरोध विरोध आहे, कारण त्या संदर्भात तुम्ही म्हटलं की काय तिकडचे खाणीतलं काय आहे म्हणजे कोळसा किंवा जे खनिज आहे ते कुठेतरी असं आहे पाठवायचं. की गडचिरोलीमध्ये जवळपास 2,500 एकर जंगल तोडून जवळजवळ 1 लाखाहून अधिक संख्येनं असणाऱ्या झाडांची कत्तल करून तिथल्या आदिवासींना हुसकावून लावून अदानीने एक खाण सुरू केलेली आहे बरं. आणि त्या खाणीतलं जे खनिज आहे त्यांना शीघ्रगतीनं गोव्याच्या त्यांच्या स्वतःच्या मालकीचं जे वास्को द गामामध्ये बंदर आहे त्या बंदरातून ते खनिज निर्यात करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना शक्तीपीठ करायचं आहे. आणि म्हणून मग अदानीसाठी शक्तीपीठ करतोय म्हटल्यानंतर त्याला विरोध होईल आणि म्हणून मग देशात राज्यातली सगळी शक्तीपीठं जोडायचे असे टूम निघाली. मी हा भंपकपणा उघडकीस आणला कारण मी सावंतवाडीला गेलो पत्रादेवीला. अहो, पत्रादेवीचं मंदिर कमरे एवढं उंची सुद्धा नाही हो. आणि ती पत्रादेवी कुणाला जोडणार आहेत काय कळत नाही. हां, म्हणजे हा सगळा भंपकपणा आहे. आणि बाकीचे आमच्या कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणा, गाणगापूरचं दत्तक्षेत्र म्हणा, नरसिंहवाडीचं दत्तक्षेत्र म्हणा किंवा तुळजापूर म्हणा, औंढानाथ नागनाथ म्हणा, परळी वैजनाथ म्हणा, माहूरगड म्हणा, ही सगळी आत्ता कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडलेलीच आहेत. मग नवीन आणि त्याला समांतर नवा रस्ता करायची गरजच काय. आणि त्यासाठी 27,000 एकर जमीन शेतकऱ्यांची जाणार आहे आणि त्यातली जवळपास 22,000 एकर जमीन ही बागायत जमीन आहे. बरोबर. एक वर्धा आणि काही प्रमाणात यवतमाळ सोडला तर बाकी सगळ्या म्हणजे नांदेड गोदावरी काठातूनच हा रस्ता येतो. हिंगोली, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर लातूर, बीडचा काही भाग येतो, धाराशिवमध्ये थोडा जो काही बागायती पट्टा आहे तो ह्याच भागात येतो. त्याच्यानंतर येतो सोलापूर, बार्शी आणि मोहोळ, सांगोल्यातला बागायती पट्टाच येतो याच्यामध्ये. सांगोला जिरायचं असेल तरी सांगोल्याच्या बागायत पट्ट्यातून येतो. आणि त्याच्यानंतर आला सांगली, तासगाव, हा सगळा बागायती पट्टा आहे. द्राक्ष निर्यात होतात तिथून. आणि त्याच्यानंतर आला आमचा कोल्हापूर जिल्हा 100% बागायत असणारा. बरं. मग ह्या सगळ्या बागायती जमिनी 22,000 एकर. आधीच मगाशी तुम्हाला सांगितलं की देशातल्या एकूण कमी झालेल्या जमिनीपैकी निम्म्यापेक्षा जास्त जमीन महाराष्ट्रातील झाल्या. त्यात आता ही आणि भर टाकलेली तर हे बरोबर नाही ना. आणि एवढं करून का तर एका उद्योगपतीसाठी तुम्हाला बरं एक्सप्रेस वेचा स्थानिकांना काहीच फायदा नसतो. कारण ह्या 802 किलोमीटर लांबीचा हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्याला ओपनिंग फक्त 22 ठिकाणीच आहे. बाकीचं बॅरिकेड्स आहेत. मग स्थानिकांना त्याचा उपयोग काय. त्या रस्त्यावर सायकल जाणार नाही, त्या मोटरसायकल जाणार नाही, बैलगाडी जाणार नाही, ट्रॅक्टर जाणार नाही, काहीच जाणार नाही, चालत जाता येणार नाही रस्त्यावरून. मग तो रस्ता कुणाच्या फायद्याचा. पण घडतं असं की अशा प्रकल्पांना विरोध करत असताना सुरुवातीला त्या विरोधाला मोठा प्रतिसाद मिळतो आणि नंतर मात्र मग सरकारकडनं काही आमिषे दिली जातात किंवा मग नंतर ज्यांच्यासाठी संघर्ष उभा केला जातो ते लोकच हळूहळू करून एक करून असं त्या
चळवळीतून किंवा त्या आंदोलनातनं मागे पडतात आणि शेवटी समृद्धीच्या बाबतीत जसं घडलं होतं तशी शक्यता इथे आहे. आणि असं असताना मग तुमची भूमिका काय एक असणार? फरक आहे. समृद्धीच्या बाबतीत थोडंसं तसं घडलं, कारण समृद्धीला जो मोबदला दिला गेला तो 2013च्या कायद्याप्रमाणे दिला. त्यामुळं थोडासा मोबदला जास्ती गेल्यामुळं शेतकरी त्याला बळी पडले. इथं मोबदलाही नाही आहे, लक्षात बरं. ठेवा. हां. तो कवडीमोल किमतीनं जाणार आहे. बरं. हे खोटे सांगतात. आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही 12च्या 12 जिल्ह्याला एकत्रित केलेलं आहे. एक समन्वय समिती केलेली आहे. उद्याच त्याची आम्ही ऑनलाईन बैठकसुद्धा घेतो. म्हणजे असे वारंवार आम्ही एकमेकाच्या संपर्क साधतो. दुसरी गोष्ट, आम्ही त्यांना चॅलेंज केलेलं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना भूलथापा देताना एवढे मिळणार, तेवढं पाचपट देणार, सहापट देणार, बोनस देणार. हा सूर्य आणि हा जयद्रथ. प्रत्येक शेतकऱ्याचा गट नंबर आणि त्याला किती पैसे मिळणार, गाव चावडीवर लावा. बरं. हां. शेतकऱ्याला बरं वाटेल तर तो तुम्हाला जमीन देईल, नाही वाटेल तर तो आमच्याबरोबर येईल. बरोबर. आज शेतकरी त्यांच्यावर जायला तयार नाहीत, लक्षात घ्या. अजून प्राथमिक अवस्थेतच सगळं रेंगाळत पडलेलं आहे. अजून मोजणीच झालेली नाही आणि जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत इस्टिमेट तयार होत नाही. इस्टिमेट तयार झाल्याशिवाय अधिग्रहण होत नाही आणि त्याशिवाय काम चालू होऊ शकत नाही. म्हणजे आणि बरं, हे थोडं तेवढं 1.5 वर्ष झाली त्याला. 1.5 वर्ष असाच रेंगाळत पडलेला आहे तो प्रश्न. आता ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्या अदानींना, ठीक आहे की या सरकारचे किंवा पंतप्रधानांचे ते मित्र आहेत वगैरे वगैरे असं सगळं म्हटलं जातं. अदानी अंबानी सगळेच आहेत. शरद पवारांचे पण ते चांगले मित्र आहेत आणि सगळ्याच राजकीय त्यांनी तर नेत्यांचे बऱ्याच मित्र आहेत. म्हणजे बऱ्याचदा तर त्यांनी त्यांना त्यांची पाठराखण केली. मागे ज्या नोटिसा किंवा ज्या आर्थिक गैरव्यवहाराचे विषय आले होते त्यावेळी शरद पवारांनी की बाबा देशात काही मोठ्या गोष्टी किंवा होऊ द्यायच्या नाहीत का, किंवा उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल असं वातावरण नको का, अशा आशयाचं विधान शरद पवारांचं होतं. आताही शरद पवार शक्तीपीठला विरोध करतच नाहीत. हम्म. उलट त्यांनी आडमार्गानं समर्थनच केलेलं आहे. याची आम्हाला जाणीव आहे. पण काही फरक पडत नाही. शरद पवार नसले म्हणून काही विरोध होत नाही अशातला भाग नाही. ते जरी विरोधी पक्षात असले आणि तरी बोटचेपी भूमिका घेत असले तरी विरोध हा होणारच. कारण आम्ही थोडं शरद पवारांच्या इशाऱ्यावर नसतो. बरोबर. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत देखील मला तेच की शरद पवारांना शेतीतलं खूप कळतं असं आपण बोलतो, किंवा निश्चितपणे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामं जी आहेत त्याचा तर उल्लेख करावा लागेल. त्याला सकारात्मकतेने त्याकडे बघावं लागेल. निसंशयपणानं मी सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं कळणारा, शेती करणारा नेता कोण असेल तर तो शरद पवार. हे मी 100% मान्य करतो. पण कळत असूनसुद्धा ते प्रस्थापितांच्याच बाजूला राहतात. हीच त्यांच्याबद्दलची आमची तक्रार आहे. आणि ही आजची नाही, गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. म्हणून तर त्यांचं आमचं फारसं कधी जमलं नाही. काही त्यांचा वेगळा दृष्टिकोन किंवा हेतू असू शकतो. म्हणजे कालच पंढरपूरमध्ये प्रकाश आंबेडकर म्हटले की शरद पवार हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत. 15 दिवसात आणखी काही वेगळं चित्र किंवा वेगळा काहीतरी मोठी बातमी तुम्हाला ऐकायला पाहायला मिळेल असं प्रकाश आंबेडकर म्हटलेत. काय वाटतं, शरद पवारांचा काही मनसुबेच काही वेगळे आहेत? नाही, त्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत अगदी बोटचेपी भूमिका घेतली, ती आम्हाला खटकली. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत विरोधी पक्षापेक्षा त्यांनी जरा वेगळी भूमिका घेतली, तीसुद्धा खटकली. अलीकडं विरोधी पक्षातला एक ज्येष्ठ नेता म्हणून ज्या कठोरपणानं सरकारवर टीका करायला पाहिजे ती टीका त्यांच्याकडून होताना दिसत नाही, हे सुद्धा खटकतं आहे. अशा खटकणाऱ्या गोष्टी आहेत, पण सध्या तरी ते विरोधी पक्षात आहेत. पण आता विरोधक म्हणून विरोध करत असताना शेतकरी हा एक काय म्हणतात संघटित नाही, हे देखील चित्र आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं. केवळ शेतकरीच नाही, म्हणजे जो मुख्य घटक आहे, जो पिचलेला घटक आहे, ज्याला सगळं सहन करावं लागतं, सोसावं लागतं, तो शेतकरी आणि शेतकऱ्यांचे नेते देखील हे दोघंही विभागलेले आहेत. मग कोणी 2 ठिकाणी, कोणी 3 ठिकाणी, कोणी 4 ठिकाणी. तर याची काय नेमकी कारण आहे का? प्रत्येक दुर्दैवानं शेतकरीच इतका पिचलेला आहे आणि तो असंघटित सुद्धा आहे आणि तो क्षणिक मोहाला, संवेदनशील किंवा ज्याला धर्म ही आपुजी गोळी म्हणतात, अशा गोळीला तो बळी पडतो. ज्यावेळी निवडणुकीचं राजकारण सुरू होतं त्यावेळी तो शेतकरी राहतच नाही. तो दलित असतो, तो मुस्लिम असतो, तो सवर्ण असतो, तो हिंदू असतो, तो मराठा असतो, तो ओबीसी असतो.
असं तो विभागला जातो आणि म्हणून शेतकरी म्हणून तो राहत नाही. त्याचे परिणामही त्याला भोगावे लागतात. पण जे कावेबाज लोक आहेत ते मात्र नेमका त्याचा फायदा घेतात. आणि त्यात असं म्हणजे जे अनुभवायला मिळालं, बघायला मिळालं, की जे सोबत राहिले म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत किंवा ज्यांच्या दृष्टिपथात विजय आहे अशांच्या सोबत राहिले, त्यांनी त्यांचं स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मग कोणी एकदा आमदार झाले, कोणी मंत्री झाले, असे झाले आणि काही लोक असे आहेत, की जे तुमच्यासारखे एकदा खासदार झाले आणि आता तुम्ही ना तिकडचे ना तिकडचे आता घरी बसा. म्हणजे अर्थात तुम्ही घरी बसत नाही आहेत, येतात हा भाग निराळा. पण कधी काही आपण शेतकऱ्यांसाठी रक्ताचं पाणी करण्याची भाषा करत असतो, बोलतो. तेच लोक आज सत्तेचे लाभार्थी बनून छान ढेकर देत आहेत. हे तुम्हाला कसं वाटतं? दुर्दैव म्हणजे कुठेतरी आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलं ते करत असताना आमची निवड चुकली असंच म्हणावे लागेल. अ, कारण असं आहे की वैयक्तिक माझ्याबद्दल मी सांगतो की मला ना दुःख होतं ना कोणाबद्दल असूया वाटते. ह्याचं कारण मी काहीतरी मिळेल, माझा काहीतरी फायदा होईल, माझा काहीतरी सन्मान वाढेल, काहीतरी लाभाचं पद मिळेल म्हणून मी ह्या चळवळीत कधी आलोच नव्हतो. त्यामुळं माझी दिशा पक्की होती, माझे विचार पक्के होते आणि म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायचं होतं आणि ते काम चांगल्या पद्धतीने करता यावं म्हणून मी निवडणुका लढवत होतो. कारण सभागृहातली लढाई अजून टोकदार होते आणि म्हणून आणि एखादा लोकप्रतिनिधी चळवळीत आला तर चळवळीची ताकदसुद्धा वाढते आणि म्हणून मी माझ्या पाठीमागं जे काही शेपूट होतं आमदार किंवा खासदार, मी 2 वेळा खासदार राहिलेलो आहे, 1 वेळा आमदार राहिलेलो आहे. त्या शेपटीचा उपयोग करून मी चळवळीची ताकद वाढवत होतो. मला जर माझं करिअर स्थिर स्थावर करायचं असतं तर मी सुद्धा आज आज जे कोणी लाभार्थी आहेत त्यांच्यापेक्षा फार वरच्या दर्जाला पोचलो असतो आणि वरच्या मानाच्या पदावर पोचलो असतो. पण त्या उद्देशानं मी कधी ह्या क्षेत्रात आलेलोच नव्हतं. मला माझं काम करायचं होतं. माझ्यावर कुणी जबरदस्ती केली नाही, लक्षात घ्या. मानगुट धरून कुणी तुला चळवळीत काम करायचं म्हणून आणलेलं नाही. मी स्वतःहून आलेलो आहे. मग मी दुःख का मानावं आणि निवडून येणं हा माझा उद्देश नव्हताच कधी. पण निवडून आलो तर मी अजून जास्त काम करू शकतो हे मला माहिती होतं म्हणून मी पुन्हा पुन्हा निवडणुका लढवत होतो. आता नाही निवडून आलो तर मला काही त्याचा फरक पडत नाही. नुकसान झालं असेल तर ज्यांनी माझा पराभव केला त्यांचं झालं असेल, माझं काय नाही, मी माझं काम करतोच आहे. कारण एक काळ असा होता म्हणजे ती आंदोलनं आम्ही देखील कव्हर केलेली आहेत. म्हणजे अगदी बारामतीतलं आंदोलन, इंदापूरमधलं आंदोलन म्हणजे तुम्ही आणि सदाभाऊ खोत ज्या आक्रमकपणे सगळे विषय मांडायचे नेटाने पुढे ते का होत होतं? संबंध यंत्रणा घाबरायची, सरकार याचं कारण 25 लाख लोकसंख्येचा एक प्रतिनिधी त्या चळवळीत आहे म्हटल्यानंतर प्रशासनावर, सगळ्या यंत्रणेवर, व्यवस्थेवर सुद्धा तेवढाच दबाव असायचा. बरोबर. तो दबाव आता राहत नाही म्हणून ती धार आता आंदोलनात येत नाही. आंदोलन होत नाही अशातला भाग नाही, पण ती धार होत नाही. तर ती चूक लोकांची आहे. लोकांनी स्वतःच्या हातानं ते करून घेतले. त्याला आता मी काय करणार नाही. पण विचार आणि स्वाभिमान बाजूला ठेवून किंवा तो पार काय गोठवून सत्तेची पदं भोगायची असं जे चित्र साधारणपणे लोकांच्या डोळ्यासमोर गेलं सदाभाऊंच्या रूपाने त्याविषयी. नाही, मला कोणाच्याच बाबतीत काय बोलायचं नाही. अनेक जण मला सोडून गेले. मी तेच सांगितलं की जे आले त्यांनासुद्धा मी असं कधी म्हटलं नाही बाबा तुम्ही काही करून आलंच पाहिजे नाही तर तुम्हाला बघून घेतो असं मी म्हटलेलं नव्हतं. येता या माझ्यावर काम करा. काही काळानंतर त्यांना वाटलं की आता इतका वेळ काम केला मला काहीतरी मिळालं पाहिजे, मग जाताय जा असं म्हटलं. मी माझं काम करत राहिलो. एक गेला त्याच्या ठिकाणी दुसरा तयार करायचा प्रयत्न केला, त्याला घडवला. तो गेला, तिसरा शोधायचा, त्याला घडवायचा. अजून जोपर्यंत आपल्याला सुदैवानं मी लवकर प्रकाशात आलो, म्हणजे अगदी 40शी ओलांडायच्या आत मी खासदार झालेलो होतो आणि त्यामुळं मला थोडंसं नैसर्गिकरित्या आयुष्य तेवढा कालावधी मिळाला. पण आता काय फार कालावधी राहिलेला नाही. तेवढ्यात जमेल तेवढं काम करत राहायचं. बरं. आता इतर पक्ष म्हणजे किंवा काही स्वतंत्र नेते जे आहेत म्हणजे बच्चू कडूंनी एक परवा यात्रा सुरू केली किंवा त्यांचं एक आंदोलन सुरू आहे. त्याच्यामध्ये हमीभाव आणि पूर्ण कर्जमुक्ती अशासाठीची आहे. बच्चू कडूसारखी व्यक्ती जी तुमच्यासारखंच म्हणजे आधी त्यांच्यासोबत होती, नंतर मग बाहेर पडली.
पण शेतकऱ्यांचा विषय असून देखील, इतका महत्त्वाचा विषय असून देखील त्यांच्याकडे फारसं गांभीर्यानं बघितलं जात नाही. कारण बच्चू कडू हे स्वतःची विश्वासार्हता गमावून बसलेत असं वाटतं. बच्चू कडू आणि मी एकाच वेळी आम्ही दोघं महाराष्ट्राच्या याच्यामध्ये प्रकाशात आलो. 2004 साली बच्चू कडू पहिल्यांदा आमदार झाले, मीही पहिल्यांदा आमदार झालो. सुरुवातीचे काही काळ त्यांनी राष्ट्रवादीबरोबर जमवून घेतलेलं होतं. मी विरोधी पक्षात होतो. मला वाटतं की 2014 नंतर 15 नंतर बच्चू कडू जरा सत्तेच्या बाजूला गेले. मी विरोधात आलो. अ, परंतु दोघांचा स्वभाव सारखाच आहे. आम्ही दोघांनी बघा बच्चू कडूंना सुद्धा त्यांचं राजकारण स्थिरस्थावर करायचं असतं तर कुठल्यातरी मोठ्या पक्षात जाऊन ते अजून हेवीवेट नेते झाले असते आणि विदर्भाचा एक बुलंद आवाज म्हणून ते म्हणजे नावारूपाला आले असते. पण त्यांनाही त्यांच्यातला जो चळवळीचा आतला किडा आहे तो किडा गप्प बसून देत नाही. त्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनं का आता दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे, परंतु हेतू दोघांचाही प्रामाणिक आहे. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात, मी माझ्या पद्धतीनं काम करतो. एकीकडे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी लढा देत असताना तुमचं अलीकडच्या काळातलं एक आंदोलन खूप चर्चेत आहे. ते म्हणजे तुमच्या खुद्द कोल्हापूरमधलं त्या महादेवी हत्तीनी साथीचा लढा किंवा संघर्ष. काय त्याच्या मागची भूमिका होती? कारण ठीक आहे की ती केवळ अंबानीच्या वंतारामध्ये गेली म्हणून त्याला विरोध, कारण तुम्ही कायम भांडवलदारांच्या, उद्योगपतींच्या विरोधात उभे ठाकला होतात. हेच एक कारण आहे की आणखी काय? पेटा ही नावाची ही जी संस्था प्राणीमित्र संस्था आहे, या संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दलच माझा आक्षेप आहे. कधीकाळी मलाही त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आकर्षण होतं. कारण प्राण्यांच्यासाठी काहीतरी करतात, चांगली गोष्ट आहे असं वाटायचं. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी काही विशिष्ट लोकांच्यासाठीच काम करतात काय, असा संशय येण्यासारख्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. मला एक सांगा की कोल्हापूरला एक मोठा महायज्ञ झालेला होता आणि त्याच्यामध्ये ज्याला देवी म्हणतो आम्ही, गोमाता म्हणतो, आणि त्याच्यासाठी गायीचं तस्करी केली म्हणून संशयावरनं मॉब लिंचिंगचे अनेक प्रकार या देशामध्ये घडले आहेत. पण कुणाच्या तरी चुकीमुळे 40 गायी दगावल्या गेल्या. त्यावेळी पेटा कुठं आलेली मला कळालं नाही, म्हणजे जाणवलं नाही कधी. पेटानं काहीच आवाज उठवलेला कधी मी ऐकलं नाही. अनेक ठिकाणी प्राण्यांच्यावर अत्याचार होतात, त्यावेळी पेटानं कुठं आवाज उठवलेला दिसत नाही. मग वर्षानुवर्षाच्या आमच्या ज्या काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत, शेवटी आपण सगळे धार्मिक आहोत, परंपरावादी आहोत, रूढी परंपरा आपण मानतो. आपण कितीही म्हटलं तर पुरोगामी किंवा उच्चभ्रू म्हटलं किंवा पुढारलेलं म्हटलं तरीसुद्धा आमच्यावर कुठेतरी धार्मिक परंपरांचा संस्कार आहेच. आणि मग ह्या चालीरीती वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत. असं असताना आमची जी काही देवस्थानं आहेत, तर मग ते जैन समाजाचं मंदिर असेल, तासगावचं आमचं गणपतीचं मंदिर असेल, किंवा लिंगायत समाजाचा एखादा मठ असेल, किंवा धनगर समाजाचा असेल, ही जी मंदिरं मोठी मंदिरं आहेत, ज्यांना मोठी परंपरा आहे, हजारो वर्षांचा परंपरा आहे, त्या मंदिरं देवस्थानांच्याकडं जे हत्ती म्हणजे हत्ती हा प्राणी नाही, त्याला आपण देवता मानतो, देव मानतो. आणि त्यामुळं लोकांची त्याच्यामध्ये एक श्रद्धा आहे. आणि म्हणून ते बरं, हत्ती पाळणं हे सुद्धा फार खर्चिक असतं, तुम्हाला सोपं नाही. एका हत्तीचा महिन्याचा खर्च 1.25 लाखापेक्षा जास्त असतो. आणि ते देवस्थान म्हणून शक्य असतं, कारण देवस्थानच्या जमिनी असतात, भक्तांच्या देणग्या मिळतात, त्यातून ते कुणावर जबरदस्ती तरी करत नाहीत. आणि मग ह्या ज्या परंपरा आहेत, या परंपरेला छेद देऊन तुमचा हत्ती तुम्ही हत्तीचा छळ करता, त्याला तुम्ही कुठल्यातरी उद्योगपतीने सुरू केलेल्या ह्याच्यामध्ये प्राणी संग्रहालयामध्ये नेऊन सोडलं पाहिजे, असा आग्रह का करतात ते? बरं, त्यांचा आग्रह वनतरामध्येच का असतो? त्यांनी असं कधी म्हटलं का? आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हत्तीचा कॅम्प आहे, गडचिरोलीमध्ये, कमलापूरमध्ये. खरं तर नक्षली भाग असून सुद्धा पर्यटकांना आकर्षित करणारं ते ठिकाण होतं. तिथले 4-5 हत्ती उचलायला लावले, वनतरामध्ये नेऊन सोडले. बरं, तुम्हाला हत्तीचं निगा राखली जात नाही असं त्यांची तक्रार आहे. मग काझीरंगाला हत्तीचा कॅम्प अतिशय चांगला आहे. त्याच्यानंतर केरळमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे.
तमिळनाडूमध्ये आहे. महाराष्ट्राचं तर मी तुम्हाला सांगितलंच. ह्या ठिकाणी हत्ती सोडा असं ते म्हटलेलं कधी ऐकलं नाही मी. पण तराळाच सोडा असं ते म्हणतात. ह्याच्या पाठीमागचं गौडबंगाल काय? कशासाठी हे सगळं चाललेलं आहे? आणि मुळामध्ये हत्ती पाळण्याची परंपरा ही हजारो वर्षापासूनची आहे. अगदी रामायण महाभारतचा काळ कुठला आहे मला माहीत नाही. मी काही त्यातला तज्ञ नाही. पण रामायण महाभारताच्या काळामध्ये सुद्धा हत्ती पाळली जात होते. सैन्यामध्ये हत्ती होते, मंदिरामध्ये हत्ती होते, राजा राजवाड्यांच्याकडं हत्ती होते. आणि आत्ता ही जी हत्ती आहे, आता हत्तीचं वर्गीकरण वन खात्यानं 2 प्रकारामध्ये केलेलं आहे. एक वाईल्ड लाईफमधले हत्ती जो जंगलातच जन्मतो आणि जंगलातच वाढतो आणि जंगलातच मरतो, आणि दुसरा हा पाळीव हत्ती की ह्यांचे पूर्वज हे अगदी रामायण महाभारत काळापासून हे पाळीव हत्तीपासून तयार झालेली ही प्रजाती आहे. ह्यांचा आणि जंगलाचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. बरं. हे वेगळे हत्ती आहेत. बरं. ही जरी हत्ती असली तरी जंगलाचा त्यांचा काही संबंधच नाही. याच पेटाच्या अतिरेकी मागणीमुळं कोर्टानं सुद्धा विचार न करता आमच्या कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिराचा जो हत्ती होता तो 2014 साली जंगलामध्ये सोडा म्हणून आदेश दिला सुप्रीम कोर्टानं. झालं काय माहिती आहे, जंगलामध्ये सोडल्यानंतर तो हत्ती 8-10 महिन्यातच मृत्युमुखी पडला. कारण त्याला सवयच नव्हती जंगलाची. त्याच्या पोटाचे हाल झाले. त्याला तिथल्या जंगलातल्या हत्तीने जमवून घेतलं नाही आणि त्यात तो मारला गेला. मग हे कसलं प्राणीप्रेम, जबरदस्ती ना. म्हणून अशा सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत. आणि त्यामुळं ही जी नांदणी मठाची हत्ती जी माधुरी होती ती 35 वर्षापासून त्या गावामध्ये होती. आणि तिथल्या स्थानिकांच्या कुटुंबाचा एक भाग होती ती. तिथली लहान मुलं, स्त्रिया किती हंबरडा पडून रडत होत्या. मी तुम्हाला सांगतो की 3 ऑगस्टला आम्ही एक जी पदयात्रा केली, मी स्वतः केली, ते 45 किलोमीटर. सध्या पावसाची उघडीप आहे आणि कडाक्याचं ऊन पडतं. तर कडाक्याच्या उन्हामध्ये आता चातुर्मास चालू असल्यामुळं 5 महिला माझ्या ओळखीच्या अशा आहेत, त्या पहाटे 5 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 12 तास न थांबता आणि अन्न आणि पाणी, कारण चातुर्मासामध्ये निरंकार उपवास करतात, 5 महिला चालत होत्या. ती माधुरी हत्ती आमची परत मिळावी म्हणून. हे पेटा, हे प्रेम मोजण्याचं त्यांच्याकडे काय मोजमाप आहे का? काय त्या सुखवस्तू घरातल्या बायकांना पडलं होतं? पाण्याचा थेंब त्यातल्या दोघी-तिघी भोवळ येऊन पडायच्या मार्गावर होत्या. त्यांनी 5 मिनटं सावलीत विश्रांती घेतली, पण पाण्याचा थेंब नाही घेतला. हे जे प्रेम आहे लोकांचं, आणि त्या लोकांच्यावर तुम्ही संशय घेता की हे लोक हत्तीचा छळ करतात, साखळदंडानं बांधून ठेवतात, त्यांना त्रास देतात, म्हणून तो मोठा एवढा संघर्ष पेटलेला होता. पण आता तुम्ही या आंदोलनाचं नेतृत्व किंवा त्यामध्ये सहभागी झालेले असताना तुमच्यावरती देखील काही स्वरूपाचे आरोप झाले, तुम्ही दुटप्पी भूमिका घेतात. मला वाटतं कालच काहीतरी कुठे एक पत्रकार परिषद झाली किंवा तुम्हीच कधीतरी एक पत्र दिलेलं होतं की या हत्तीचा योग्य तो काय तिचा बंदोबस्त म्हणण्यापेक्षा की तिची योग्य ती काळजी वाहिली जाईल अशी व्यवस्था करा म्हणून, असं काही तुम्ही आधी म्हटलं होतं. दुसरीकडे काही हत्ती द्यावा. होय, चुकीचं नाही आहे ते. हां. मी माझ्या भूमिकेपासून कधी बाजूला हटलेला नाही आहे. 2018 सालचं माझं पत्र आज व्हायरल होतो आहे. त्याच्या पाठी म्हणजे पार्श्वभूमी अशी होती की 2018 साली आमचा त्या हत्तीचा जो माहूत होता, हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी आहे. त्याची देखभाल करायला तज्ज्ञ माणूस असतो, ठेवावा लागतो. कल्लाप्पा नावाचे शिमोग्याचे एक तज्ज्ञ आहेत, ते दर 2 महिन्यांनी येऊन हत्तीची चेकअप करत असतात आणि त्यांचं लक्ष असतं. आणि त्यांनी दिलेल्या सूचना तो जो माहूत नेमलेला असतो तो माहूत बघत असतो, त्याचं खाणं पिणं सगळं तो बघत असतो. नागाप्पा नावाचा माहूत त्यावेळी होता आणि त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर डॉक्टरनी त्याला विश्रांती घ्यायला सांगितली आणि त्याला म्हटले की आता पुन्हा तू माहूतपणाचं काम करू नको. माहूत हे प्रशिक्षित असतात. ते महाराष्ट्रात तयार होत नाही, ते तामिळनाडू, केरळ किंवा कर्नाटकातच तयार होतात. आणि तो नागाप्पा आता कामावर यायचा बंद झाल्यानं म्हटल्यानंतर हत्तीनीची देखभाल कोणी करायची? आणि मग ते जर प्रशिक्षित आणि तज्ज्ञ माणूस जर का देखभाल करायला नसेल तर हत्ती नेहमी लहान मुलांच्यामध्ये, स्त्रियांच्यामध्ये नेहमी असा गर्दीत असायचा.
मग हत्तीचं त्याच्या सवयी बदलल्या, हत्तीचा मूड बदलला, ते काही झालं, अपघात झाला, त्याला जबाबदार कोण? कुणाचा घातपात होऊ नये ह्या काळजीपोटी मी महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याला एक पत्र लिहिलं की आम्ही माऊचा शोध घेतोय, बरं. तो आम्हाला मिळेपर्यंत काही काळापुरता आमचा हत्ती तुमच्या कमलापूरच्या कॅम्पमध्ये सोडायला परवानगी द्या. म्हणजे खर्चानं आमच्या सोडतो आणि आम्हाला माऊत मिळालं तर आमच्या खर्चानं तो हत्ती आम्ही परत घेऊन जातो. ह्यात चुकीचं काय आहे? त्याच्या पाठीमागे हत्तीची सुरक्षितता आणि हत्तीच्या आजूबाजूला असणाऱ्यांची सुद्धा सुरक्षितता हा होता, हेतू होता. आणि मग वन खात्यानं आम्हाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं आम्ही आमचे प्रयत्न अजून वेगानं करायला चालू केलो आणि मग आत्ता आमच्याकडे जो इस्माईल नावाचा माहूत आहे तो मिळाला. मग आमचा प्रश्न सुटला. आता आम्हाला गरज नाही. शेट्टीसाहेब, आता विषय म्हणजे प्राणी पक्ष्यांचाच निघाला आहे आणि धार्मिक परंपरा आणि आपली एकूण भावना या सगळ्याशी संबंधित असल्या कारणाने दुसरा विषय एक तो मुंबईत कबुतरांच्या संदर्भातला सुरू आहे आणि त्यामध्ये देखील जैन समुदाय मोठ्या प्रमाणावरती की कबूतरखाने बंद करू नयेत. एकीकडे मानवी आरोग्याचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला भूतदया किंवा पक्ष्यांवरती दया दाखवणे, त्यांच्यावरती प्रेम करणे असा विषय आहे. खरोखर याला काय धार्मिक अधिष्ठान आहे की उगाचच आग्रह किंवा काय नेमकं? याला काय धार्मिक अधिष्ठान वगैरे काही नाही आहे. मला वाटतं की इंग्रज आमदनीपासून ते कबूतरखाने तिथं आहेत आणि त्यामुळं काही लोकांचा एक छंद असतो. मी दिल्लीत सुद्धा तालकटोरा स्टेडियममध्ये मी सकाळी ज्यावेळी किंवा संध्याकाळच्या वेळी फिरायला जायचो त्यावेळी बघितलं अनेक लोक त्या तालकटोरा स्टेडियममध्ये असणारे प्राणी पक्षी त्यांना कुणी धान्य आणून टाकायचं, कुणी त्यांना ब्रेड खायला घालायचं, हे मी बघितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारचा आनंद लोकांना प्राण्यांच्यावर दया करताना किंवा त्याला खायला घालताना मिळतो. अशा प्रकारचा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे की याच्यामुळं काही सांसर्गिक रोग होतील, त्याच्या विष्ठेमुळं काही श्वसनाचे आजार होतील आणि त्यामुळे हे नको असं म्हणणारा वर्ग आहे. मला असं वाटतं की दोन्ही विचाराच्या लोकांनी टोकाची भूमिका घेतली हे योग्य नाही आहे. आणि कोर्टानं सुद्धा एकांकी निर्णय घेण्याच्या ऐवजी असं त्या कबुतरांना एकदमच जर का त्याचं दानापाणी बंद केलं तर मग ते खाणार काय? तेव्हा मला असं वाटतं की सरकारनं पुढाकार घेऊन दोन्ही वर्गांना समाधानी करण्यासाठी जे काही कबूतर आहेत ते पकडून त्यांची एखाद्या कुठेतरी बंदिस्त ठिकाणी व्यवस्था केली असती तर कबुतरांचा जीव वाचला असता. किंवा आता आपलं मुंबईच्या शेजारीच बोरिवलीला हे आहे आपलं पार्क आहे. त्या पार्कमध्ये त्या कबुतरांना नेऊन ठेवलं असतं तर कदाचित कायमचे कबुतराला शेवटी तो प्राणी आहे, मुका प्राणी असला तरीसुद्धा आपली दाण्यापाण्याची व्यवस्था आहे म्हटलं तर तिथं ते आनंदाने राहिले असते. हे त्याच्यासाठी असा तमाशा त्याच्या पाठीमागं जे विरोध करतात त्यांना केवळ लोकांच्या आरोग्याची काळजी आहे असं वाटत नाही आणि जे समर्थन करतायत त्यांनासुद्धा प्राणीप्रेम आहे असं वाटत नाही. हे त्याच्या पाठीमागे राजकारण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आता परत पुन्हा एकदा म्हणजे प्राण्यांचा विषय निघाला म्हणून आणखी आता शेतकऱ्याचं जे ज्याला आपण धन म्हणतो, गोवंश हत्या बंदीचा कायदा आपल्याकडे आहे आणि त्यातून एका बाजूला ठीक आहे गोमाता आहे आणि मग तिचा गोवंश तिची हत्या झाली व्हायला नको या भावनेतून किंवा अगदी ते सगळा निर्णय झालेला आहे. दुसऱ्या बाजूला काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत की आता त्या भाकड जनावरांचं करायचं काय किंवा अशा जे काही प्रश्न काय लोक तुम्हाला भेटत असतील, शेतकरी भेटत असतील, काय साधारणपणे चित्र आहे आणि खरोखर त्याच्यातून आपण काही साधलं आहे? खरं तर हा कायदाच फार घातक आहे. हा बरोबर नाही. मग खरं तर कायदा करत असताना पूर्वीच्या काळामध्ये माणसाची संपत्ती त्याच्याकडे असणाऱ्या गोधनावरनं मोजली जाते. मुद्दा मान्य आहे. कारण त्याच्याकडे असणारं धान्य आणि गोधन म्हणजे दुधाचं उत्पादन किंवा काय ह्याच्यावर किंवा त्याच्या गाईपासून बैल तयार व्हायचा, त्यामुळे ते संपत्तीचं एक साधन होतं. काळ बदलला आता तरीसुद्धा अजूनही आपण जो खरा शेतकरी आहे त्याच्या घरात तुम्हाला एखादी गाय दिसणारच. ती गाय परवडत नाही, देशी गाय, पण तो श्रद्धेपोटी गाय बाळगत असतो. माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी गाईचं दूध पिऊनच मोठा झालो.
बालपण माझं त्यातच गेलं. आज गाय परवडत नाही तरीसुद्धा माझ्या घरात 2 गायी देशी गायी आहेतच. ही आपली परंपरा आहे. पण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग झाला. आता काही लोकांनी त्याला धर्माशी जोड दिली आणि त्यामुळं अशा लोकांना खुश करण्यासाठी म्हणून गो हत्याबंदीचा कायदा करण्यात आला. पण तो कायदा करत असताना गो हत्याबंदी कायदा केला असता तर एक वेळेस चाललं असतं. ते समर्थनीय ठरलं असतं आणि कुणी शहाणा माणूस आमची तरी शेतकऱ्यांची संस्कृती अशी आहे, देशी गाई विकायचीच नाही. ती आपली फुकट देतात पण विकत विकत नाहीत. कारण आई आहे ती. आईला कशी विकायचं असं एक संस्कार आहेत. देशी गाईमध्ये खिलार आली, कंधारी आली, सहवाल आली, त्याच्यानंतर गीर आली. ह्या साऱ्या बऱ्याचशा देशी गाईंचा प्रकार सगळा आला. पण गोवंश म्हटल्यामुळं त्याच्यामध्ये संकरित गायही आली, त्याच्यामध्ये म्हैसही जोडलं त्याने. आणि घोटाळा असा झाला की आताच्या काळामध्ये चारा इतका महाग आहे. मग समजा एखादी तर भाकड जनावर आहे, एखादी म्हैस भाकड झाली, दूध देण्याशी झाली किंवा म्हशीला रेडा झाला, त्या रेड्याचं काय करायचं? तो मोठा होणार, त्याला चारा कुठला आणायचा? तो आता काय व्हायचं की पूर्वीच्या काळी शेतकरी रेडा झाला की 3-4 वर्ष झाला तर त्याला विकून टाकायचं. कटिंगसाठी तो जायचा, त्याला 10,000-20,000 रुपये मिळायचे, 4 पैसे मिळायचे त्यांना. अगदी संकरित गाईचं सुद्धा खोंड आता एक तर बैलच कमी झालेले आहेत आणि मग संकरित जातीच्या बैलाला तर अजिबातच काही किंमत नाही, कारण तो शेती कामाला उपयोगाचा नसतो. त्याचं काय करायचं? किंवा एखादी संकरित गाय तिचं भाकड झाली, दूध देईनाशी झाली, पण म्हणून काय ती खायचं थांबत नाही. हा भुर्दंड शेतकऱ्यांच्यावर का? एक व्यापाऱ्यांचा एक वर्ग असा होता की अशा जनावरं खरेदी करायची आणि ती मग कटिंगला जिथं स्लॉटर असेल तिथं पाठवायचं. हा त्यांचा व्यवसाय होता. आता व्यवसाय स्वातंत्र्य संविधानानं प्रत्येकाला दिलेलं आहे. बरोबर. शेतकऱ्याला तर ते नको असतं. शेतकऱ्याला पण एक ती सुविधा होती. आता झाली गंमत अशी की आता गेले 7 जुलैपासून त्या कुरेशी समाजानं आंदोलनच चालू केलं की आम्हाला, कारण गोरक्षणाच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांनी पोलिसांनी मिळून त्यांना इतका त्रास दिलेला आहे, इतका त्यांना लुबाडलेला आहे की ते आता आम्हाला तुमचे जनावरं विकतही घ्यायची नाही आणि व्यापारही करायचे नाही असं त्यांनी चालू केले. जवळजवळ सगळ्या बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत. शेतकरी स्वतः विकायला जाणं अवघड आहे, कोणीतरी मध्ये दलाल लागतोच. बरोबर. ही सगळी यायला तयार नाहीत. 2च घटना तुम्हाला सांगतो. सांगोल्याचं उदाहरण देतो. सांगोला बाजारामध्ये काही शेतकरी बाजार त्यांनी बंद केलेला नाही, पण ते बाजारात यायचं बंद झालेलं आहे. बरं. आणि त्यामुळे शेतकरीच विकायला जातो आणि शेतकरीच विकत घ्यायला जातो. फारसे व्यवहार होत नाहीत. आणि काही शेतकरी विकायला आले तिथं आणि मग आपली जनावरांची विक्री होत नाही म्हटल्यानंतर वासरू तिथं सोडलं आणि गाय तेवढी परत घेऊन गेले, संकरित गाय. अशी जी काय शेतकऱ्यांनी सोडून दिलेली संकरित वासरं होती, भटक्या कुत्र्याने अक्षरशः फाडून खाल्लं. त्यांना मृत्यूसुद्धा 2-3 दिवसांनी आला. हे कसं ऐकायला कसं वाटतं सांगा बघू? म्हणजे मृत्यूसुद्धा लगेच आला नाही त्या वासरांना. हाल करून ती वासरं त्या मैदानामध्ये मेली. दुसरी घटना सांगतो. पुणे जिल्ह्यातलंच खेड तालुक्यामध्ये जुन्नरजवळ पिंपळे म्हणून एक गाव आहे, पिंपळगाव म्हणून गाव आहे. ते गाव दुधासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या गावात मी एकदा दूध परिषद घेण्यासाठी गेलेलो होतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात 10-20 गायी आहेत त्या ठिकाणी. मग त्या लोकांच्यावर मी बोलत हा विषय निघाला. तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला ही वासरं परवडत नाहीत, कारण त्यांना दूध पाजायला लागतं ना. बरोबर. त्याला जगवायचं म्हणजे सुरुवातीला 1 महिनाभर वासरू दुधाशिवाय जगू शकत नाही, चारा खात नाही, त्याला दात फुटलेले नसतात. मग आम्ही काय करतो म्हटली, 1-2 दिवसांनी गावाबाहेरच्या ओढ्यात त्या वासराला सोडतो. अगदी मादी असली तरी सुद्धा त्याचं गाय करायला परवडत नाही आजकाल, फार त्याच्यामध्ये गुंतवणूक असते. मग नर वासरू असो किंवा मादी असो किंवा खोंड असो किंवा गाईचा कालवड असो, ते ओढ्यात नेऊन सोडतात आणि मग भटकी कुत्री त्याच्यावर ताव मारतात. ती मगाशी मी सांगोल्याला सांगितलं तशाच घटना तिथं घडतात. त्या गावाच्या बाहेर तिथं बघितलं तर
ओढ्यात सगळे मेलेल्या जनावरांचे सापळे तुम्हाला बघायला मिळतील. हे किती किळसवाणं चित्र आहे. कशामुळं? कारण ती वासरं पूर्वी काय व्हायचं की अशा वासरांना सुद्धा गिऱ्हाईक होतं. बरोबर. त्याला घेऊन जायचे ते. काय त्यांच्या आयुष्याचा एकदाच काय तो शेवट व्हायचा होत होता हो. पण हा लाल तर होत नव्हतं ना. पण त्याला उत्तर काय मग आता? कारण त्याचं उत्तर सरकारने म्हणजे या कायद्यामध्ये सरकारनं दुरुस्ती केली पाहिजे. हं, हं. आणि गोवंश हा शब्द काढून गोहत्याबंदी कायदा असंच करायला पाहिजे. म्हणजे किंवा विशेष करून देशी गाय ज्यांची संख्या अतिशय कमी आहे आणि ज्यांच्याकडे त्या गायी आहेत त्यांना परवडत नसलं तरी सुद्धा पाळण्याची त्यांची आर्थिक क्षमता आहे, त्यांना पाळून द्या ना, काय फरक पडतो? म्हणजे गायी वाचतील आणि शेतकरी हां, वाचतील. शेतकऱ्याची सुटका होईल. शेतकऱ्याच्या बाबतीत पण बऱ्याचदा असं घडतं की शेतकरी पण या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेचा कधी कधी भाग बनून जातो. नाहीतर असंच म्हणजे व्हायला लागलं. हां, आणि मग 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 हे सरकारी योजनांच्या बाबतीत मी आता आपण बघितलं गेल्या काळामध्ये बोगस पीक विमा प्रकरणं झाली, बोगस सौर पंप, बोगस काहीतरी नेट शेड, अशा सगळ्या प्रकारचे विषय. तर हे पण कधीतरी हे करायला सुद्धा हं. कुणीतरी राजकारणीच प्रोत्साहन देत असतो, लक्षात ठेवा. बरं ह्याच्या पाठीमागे हे ज्याच्या पाठीमागे राजकीय पाठबळ आहे बरं. असेच लोक हे करत असतात. जो सरळ मार्गी शेतकरी आहे तो अशा भानगडीत कधी पडत नाही. आणि राजकारणी किंवा सत्तेत बसलेले जे लोक आहेत ते मात्र या संदर्भात विचार करण्याच्या ऐवजी जर रमी खेळत असतील मग काय आनंदी आनंद आहे म्हणायचं. खरं तर त्यांना क्रीडा मंत्री केलं, आता त्यांनी रमीचा ब्रँड अँबॅसेडर व्हावं आणि रमीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा आता. त्यांच्या कौशल्याला न्याय मिळाला असं म्हणता येईल. आणि तेच खातं मात्र दत्तात्रय भरणेंकडे आता गेलं. म्हणजे ज्यांच्या मतदारसंघामध्ये तुम्ही काही वर्षांपूर्वी आंदोलन केलं होतं ऊसाच्या याच्यासाठी म्हणून, काय अवस्था आहे ऊसाची आता? म्हणजे आपण वेगवेगळे काय ऊस परिषदा होतात, साखर परिषदा होतात, सहकारी साखर कारखान्यांना वर्षानुवर्ष तोच प्रश्न, त्यांना काय नुकसानी द्यायला लागतं, सरकारकडून मदत पाहिजे असते. आणि खाजगी मात्र किंवा जे सहकारी काल होते आज खाजगी झाले ते मात्र चांगल्या क्रमांकाचं उत्पादन म्हणून घ्यायची बक्षीसं मिळवतात. साधारणपणे मार्केटमध्ये साखरेचा जो भाव असतो त्याच्या आजूबाजूला ऊसाचा भाव मिळाला पाहिजे. खरं तर आजपर्यंत माझा अनुभव तो आहे. म्हणजे साखर समजा 30,000 रुपये 3,000 रुपये क्विंटल असेल तर 2800-2900 ऊसाला भाव मिळाला पाहिजे. आता साखर मला वाटते 3700-3800 रुपये क्विंटल आहे. म्हणजे कारखाना विकत असणार आहे साखरेचा भाव रिटेलमध्ये जास्त असू शकतो. म्हणजे 3500-3600 साखरेला भाव मिळाला पाहिजे. पण ते होताना आता दिसत नाही. कुठेतरी मग तोडणी वाहतुकीचाच पैसा सगळा मुरवणं, साखर कारखान्यांनी रिकव्हरीची चोरी करणं, असा सगळा प्रकार व्हायला, काटा मारणं. आणि ह्याच्यावर नियंत्रण करण्यामध्ये सरकार 100% सपशेल अपयशी झालेलं आहे. कारण सरकारमध्येच कारखानदारांचा भरणा जास्त असतो. सरकार कुठल्याही आघाडीचं असो, कुठल्याही पक्षाचा असो, साखर कारखानदार तिथं असणार म्हणजे असणार. कारण आज जे भाजपमध्ये आहेत ते काल राष्ट्रवादीत होते, हे तुम्हाला माहितीच आहे, आता सांगायची गरज नाही. त्यामुळं ह्या साखर कारखानदारांचा सरकारवर एक अंकुश असतो आणि ते नेहमी सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्या ऐवजी त्याच लोकांच्या बाजूला राहतंय. मग ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी वेळ तसंच होतं आणि आता भाजपचं सरकार आहे त्याही वेळ तसंच आहे. आपण अगदी उत्तरार्धात म्हणजे अगदी शेवटचे 1-2 प्रश्न आहेत. एक विषय साखरेच्या बाबतीत किंवा साखर कारखानदारीच्या बाबतीत बोलला जातो तो की जसं FRP टप्प्याटप्प्याने वाढत गेली तशीच त्याची विक्री किंमत, साखरेची उत्पादित साखरेची विक्री किंमत जी आहे किंवा ते जे दर ठरवून दिलेले आहेत त्यामध्ये मात्र तशी प्रमाणबद्ध वाढ झालेली नाही आणि म्हणून साखर कारखानदारी ही संकटात सापडली आहे. वस्तुस्थिती आहे 100% बरोबर नाही आहे ते. कारण सरकारनं साखरेच्या किमती थोड्याशा नियंत्रित ठेवण्यासाठी काही उपाययोजना केल्या असल्या बरोबर, तरी त्याला जोडून सरकारचं इथेनॉलची पॉलिसी अशी तुलनेनं चांगली आहे. आणि मग जेव्हा साखरेचं सरप्लस प्रोडक्शन होतं त्यावेळी ऊसामधली सगळी साखर काढण्याच्या ऐवजी थोडी इथेनॉलकडं साखर वळवायची आणि ते इथेनॉल सरकार किंवा ऑइल कंपन्या विकत घेतात. त्यालाही तुलनेनं बऱ्यापैकी सरकारनं भाव बांधून दिलेला आहे. त्यामुळं इथेनॉलचं अतिरिक्त उत्पन्नसुद्धा साखर कारखान्यांचं वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळं साखर कारखानदारांना फार तक्रार करायला काय वाव नाही. पण त्यांच्या लालचीमुळं त्यांनी काय केलं आहे की प्रत्येक साखर कारखान्याला हाव इतकी सुटली की सगळ्यात जास्त माझं ऊसाचं क्रशिंग झालं पाहिजे,
साखरेचं उत्पादन माझं जास्त झालं पाहिजे या हव्यासापोटी त्यांना एक संरक्षण घालून दिलं होतं सरकारनं. 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कारखाना येणार नाही हे संरक्षण दिलेलं होतं. अगदी खुल्या साखर उद्योगाचं खुलीकरण झालं तरीसुद्धा हे कवच कुंडलं काढून घेतलेलं नव्हतं. आम्ही पहिल्यापासून म्हणतो की हे काढून घ्या, बरं. पण ते सरकारनं ऐकलं नाही. मग ते कवच कुंडलं असताना सुरुवातीला तुम्हाला तुमचा 2,500चा असणारा कारखाना आज 22,000चा 25,000 टनाचा झाला. कार्यक्षेत्रामध्ये तेवढंच राहिलं. त्यामुळं 5 महिने चालणारे कारखाने आज 3 महिन्याच्या आज 2.5 महिन्यामध्ये बंद व्हायला लागले. थोडक्यात काय 12 महिन्यातले 2.5 महिने कारखाना चालवायचा आणि 9.5 महिने बसून कामगारांना पगार द्यायचा. हे अर्थशास्त्र कुठं जमत नाही. मग ह्या चुका कोणी केल्या? कारखानदारांनी त्यांच्या लालचीपोटी केल्यात. आता त्यांनीच ते निस्तरायचं आहे. पण खाजगीवाल्यांना हे जमतं. खाजगीवाल्यांना कसं परवडतं मग? काय अजित पवारांचा कारखाना असतात किंवा आणखीन तिकडे खाजगीवाल्यांनी मग हे करत असताना मग उसाला काटा मारायचं, रिकव्हरी मारायचं, हे सगळे उद्योग करून ते त्याचा तोटा ॲडजस्ट करतात. पण त्यांच्यासमोर ही ऊस टंचाईचं संकट आहेच. आणि म्हणून तर ते मग सहकारी साखर कारखान्यात शिरतात, ते ताब्यात घेतात, ते आजारी पाडतात. मग जो बंद पडला की त्याचा ऊस यांच्या कारखान्याला मिळतो. बरोबर. असं हे सगळं राजकारण आहे. म्हणून कधीकाळी स्वर्गीय एन डी पाटील जेव्हा राज्याचे सहकार मंत्री होते त्यावेळी ते अभिमानानं सांगायचे, महाराष्ट्रात एकच खाजगी कारखाना होता, तोही कोल्हापूर शुगर मिल, तोही मी सहकारात आणला आणि सहकारी साखर कारखान्यांचा महाराष्ट्र, असं त्यांनी सहकार मंत्री असताना 78ला केलेलं होतं. आज मात्र 202 साखर कारखाने चालू आहेत. त्यापैकी 104 साखर कारखाने हे खाजगी आहेत, 98 सहकारी आहेत. त्यातलेही 30-40 भाड्यानं दिलं रजिस्ट्रेशन सहकाराचं आहे, पण खाजगी व्यक्तीला भाड्यानं दिलेले आहेत. म्हणजे हा आकडा आला जवळजवळ 50-55पर्यंत आला. त्यातलेही 15-16 हे निव्वळ सहकारी आहेत. म्हणजे कसं तिथं कधीतरी निवडणुका होतात, पॅनेल हरतं, निवडून येतं, म्हणजे बदल करायला स्कोप आहे. राहिलेले कारखाने 25-30 हे एका परिवाराच्या मालकीचे आहेत. मग पूर्वी आजा चेअरमन होता, आता नातू चेअरमन आहे. त्याच परिवाराच्या बाहेर कारखाना गेला नाही, म्हणजे एक प्रकारे तो खाजगीचा आहे. ओके. अशी कारखान्याची स्थिती आहे सध्या. आणि हे सगळं करत असताना अनेक गैरमार्गाचा, भ्रष्ट मार्गाचा अवलंब देखील केल्याचे आरोप होत आलेले आहेत. आणि म्हणूनच म्हणजे कुठं काय राज्य सहकारी बँकेकडून घेतलेला कर्जाचा विषय असू द्यात किंवा मग पडलेल्या किमतीमध्ये कारखाना घ्यायचा आणि मग त्याच्यावरती ताबा मिळवायचा, असं देखील घडलेलं आहे. निश्चितच घडलेलं आहे. मग थेटपणे याला पण पुन्हा पुन्हा प्रत्येक गोष्टीमागे जसे पॉवर असतात तसे हे पॉवरच आहेत. आशीर्वाद आहेतच. आणि त्या विषयावर ते कधीच बोलत नाहीत. बाकी सगळ्या विषयावर भाष्य करतात ते, पण त्या विषयावर भाष्य करत नाहीत. शेवटचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात, म्हणजे त्या घ्याव्याच लागणार आहेत असं आता ते, कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये ते होतील असं बोललं जातं. आपण केवळ शेतकऱ्यांसाठी काम करत असताना शेतकरी संघटना म्हणून नाही तर एक पक्ष म्हणून देखील काम करतात. पुढच्या काळामध्ये काय साधारणपणे पक्ष म्हणून, कारण ठीक आहे विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, पण आता जिल्हा परिषद आहे, नगरपंचायती आहे, पंचायत समिती आहेत किंवा महापालिका आहेत, पक्ष म्हणून काय? मी सुरुवातीलाच सांगितलं की चळवळीची ताकद वाढवायची असेल तर चळवळीत लोकप्रतिनिधींची संख्या वाढली की आपोआपच चळवळीची ताकद वाढते. मग ते स्थानिक स्वराज्य संस्थातले लोकप्रतिनिधी असोत किंवा विधानसभा लोकसभेतले लोकप्रतिनिधी असोत, लोकप्रतिनिधींची संख्या वाढवली पाहिजे तरच चळवळीची ताकद वाढते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटी ही चळवळ म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा उद्योग आहे. मग किमान ताकदीचे लोक जर चळवळीमध्ये यायचे असतील तर किमान आपण कधीतरी जिल्हा परिषद सदस्य होऊ, कधीतरी आमदार होऊ, हे थोडंसं त्याच्या पाठीमागे काहीतरी हे असलं, त्याला जाणवलं तर ताकदीचे कार्यकर्ते चळवळीत येतील. नाहीतर मग याचं चांगलं भाषण करतो, चांगलं बोलतो, चांगले विचार मांडतो, पण 5 लोकसुद्धा ऐकत नाहीत, असे कार्यकर्ते घेऊन तरी चळवळ कशी वाढणार?
बरं. आणि हे सगळं करत असताना मग जर निवडणुकीच्या राजकारणात पडायचं असेल तर निवडणूक देखील अति पारदर्शीपणे पार पडली पाहिजे. म्हणजे कालच राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली. त्यांनी काय ते पुराव्यानिशी म्हणजे अर्थात त्याच्यात आता आरोप आहेत, त्यात किती नाही, तथ्य पण 100% की राहुल मतांची गांधींचं चोरी. चुकीचं आहे असं मलाही वाटत नाही. कारण अनेकांना, माझ्यासारख्या अनेकांना असं वाटतं की आम्हाला लोकांनी मतं दिलेली होती पण आमची मतं चोरली गेलेली आहेत. बरं. कारण माझं स्पष्ट मत आहे की लोकांचा विश्वास बसावा म्हणून मतांची चोरी कशी केली गेली की जे तिसरे उमेदवार होते, अपक्ष म्हणा किंवा तिसऱ्या आघाडीचे म्हणा, त्यांना इतकी नगण्य मतं दिली गेली कारण त्यांची मतं काढून घ्यायची आणि आपलं विजयाचं समीकरण जमवायचं. म्हणजे विरोधकालाही वाटलं पाहिजे हो माझी मतं मला पडली. मग मतं निवडून येणाऱ्याला मतं कुठली आली? हा तिसरे 3-4 जे उमेदवार असायचे त्यांना एरवी म्हणजे यापूर्वीच्या निवडणुका बघा, प्रत्येक निवडणुकामध्ये 8-9 तरी उमेदवार असतात आणि बाकीच्या पराभूत झालेल्या परंतु लक्षणीय मतं घेतलेल्या उमेदवार पण असायचे. पण ह्यावेळी तसं चित्र दिसलं नाही. एक निवडून आलेला उमेदवार, त्याच्या पाठोपाठ 30-35 हजारच्या फरकानं दुसरा पराभूत उमेदवार आणि बाकीचे एकदम नगण्य. हे अनैसर्गिक आहे, लक्षात ठेवा. यापूर्वीचे सगळे निकाल तुम्ही तपासून बघा, असे निकाल नाही लागलेले. याचाच अर्थ असा आहे की इतर उमेदवारांची मतं चोरली गेलेली आहेत. आणि या सगळ्याला पायबंद घालायचा असेल तर हा शेतकरी कष्टकरी वर्ग हा सक्षम म्हणजे ताकदीनिशी उभा राहायला पाहिजे, संघटित झाला पाहिजे आणि त्यासाठी राजू शेट्टींची चळवळ सुरू आहे. आणि असं घडलं तरच मग आपण जसं सुलतानी म्हणू किंवा आसमानी अशी जी काही संकटं शेतकऱ्यावरती येत असतात तर त्यातून आपली कायमस्वरूपी मुक्तता होईल. आपण आशा करूयात की निश्चितपणे भविष्य काळ हा शेतकऱ्यासाठी उज्ज्वल असेल. शेट्टीसाहेब, आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात, इतका वेळ आमच्याशी छानपणे गप्पा मारल्यात, विशेष करून अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांची गंभीर प्रश्नांवरती आपण इथे त्यांचा उहापोह केला. आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.